राहुल गांधी यांच्या आरोपांना निवडणूक आयोगाने प्रत्युत्तर दिलेलं आहे। राहुल गांधी यांचे आरोप तथ्यहीन असल्याचं निवडणूक आयोगाचं प्रत्युत्तर आलंय। राहुल गांधींचे आरोप चुकीचे आणि निराधार असल्याचं सुद्धा निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे। आपण पाहिलं काही वेळापूर्वी राहुल गांधी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आणि त्यांनी बरेच मोठे खुलासे केले। त्यांनी जे आरोप केले, राहुल गांधी यांच्या आरोपांना निवडणूक आयोगाने सुद्धा आता प्रत्युत्तर दिलेलं आहे। राहुल गांधी यांचे आरोप तथ्यहीन आहेत, निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे, असं प्रत्युत्तर आलंय। आणि राहुल गांधींचे आरोप चुकीचे आणि निराधार असल्याचं सुद्धा निवडणूक आयोग म्हणतंय। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती करू, आमचे प्रतिनिधी शिवाजी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी, आपण काही वेळापूर्वी पाहिलं राहुल गांधींनी जे आरोप केलेले आहेत त्यावर लगेचच आता निवडणूक आयोगाचं प्रत्युत्तर आलेलं आहे। राहुल गांधी यांनी या संदर्भामध्ये एक प्रेस घेतली होती आणि प्रेसमध्ये ज्या पद्धतीने ज्या मतदारांची नावं मतदार यादीतून डिलीट करण्यात आलेली आहेत ते या अगोदरच्या प्रेसमध्ये सांगितलं होतं। त्यानंतर आता मतचोरीचे आरोप केल्यानंतर काही पुरावे सादर केले आहेत आणि यानंतर जर आता ज्या पद्धतीने त्यांनी प्रेस घेतलेले आहेत त्या प्रेसमध्ये जे आरोप राहुल गांधी यांनी केलेले आहेत ते आरोप निराधार असल्याचं आज केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे। तर एकंदरीत जर आपलं पाहिलं तर राहुल गांधी यांनी एकीकडे जे वोटर्स डिलीट झालेले आहेत, मतदार डिलीट झालेले आहेत, त्यांना समोर आणलं होतं आणि आता जर पाहिलं तर या सगळ्या आरोपानंतर साधारणपणे निवडणूक आयोगाने काँग्रेस जाणून बुजून निशाणा साधताना पाहायला मिळतंय आणि हे आरोप जे आहेत ते खोटे आहेत असे त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। राहुल गांधी यांनी कर्नाटकमध्ये आलन या ठिकाणी 6018 मतदार जे आहेत ते डिलीट केले गेले होते असं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे। आणि गोदाबाई नावाचे साधारण 12 नावं या ठिकाणी कमी करण्यात आली होती असं त्यांचं म्हणणं होतं। तर आणि साधारणपणे जर पाहिलं तर एकाच मोबाईल नंबरवरून ज्या पद्धतीने इतर नावं सेम नावं या ठिकाणी दाखवण्यात आली होती। तर हे जर पाहिलं तर राहुल गांधींनी अशा पद्धतीचे आरोप जे आहेत ते आजच्या पत्रकार परिषदेमध्ये केले होते हे आणि हे पत्रकार परिषदेमध्ये केलेले आरोप हे निराधार असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे। अगदी शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतो राहुल गांधी यांनी जे आरोप केलेले होते त्याला निवडणूक आयोगाने प्रत्युत्तर दिलेलं आहे। राहुल गांधी यांचे आरोप तथ्यहीन असल्याचं प्रत्युत्तर निवडणूक आयोगाने दिलंय।